कोल्हापूरची आकडेवारी पाहूयात। भाजप सध्या 8 जागांवर आघाडीवर आहे, शिवसेना 2, राष्ट्रवादीने एका जागेवर खातं उघडलं म्हणजे सध्या वंचित पण 2 जागेवरती आघाडीवरती आहे। हां, हे जर गेलं तर ह्या चंद्रपूरमध्ये नगरपंचायती निवडणुकीमध्ये काँग्रेसने आपला बालेकिल्ला शाबूत ठेवला होता। चंद्रपूरमध्ये भाजपच्या अंतर्गत वाद होते आणि आता आकडे बरोबरीचे मात्र दिसतात। तिथेच भाजप काँग्रेसला पुन्हा भेद देऊ शकते असं वाटतंय, कारण अगदी अटीतटीची ही लढत। भाजप 8 जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस 9 जागांवर आघाडीवर आहे। चंद्रपुरातले हे आकडे आपण पाहतोय। या क्षणाचे वेळोवेळी ताजे अपडेट तुम्ही फक्त न्यूज 18 मराठीवर पाहतायत। प्रभाग क्रमांक 207 मध्ये योगिता गवळी या सध्या पिछाडीवर असल्याचं कळतंय। प्रभाग क्रमांक 207 मध्ये रोहिदास लोखंडे हे आघाडीवर आहे आणि योगिता गवळी या पिछाडीवर सध्या असल्याचं पाहायला मिळतंय। अगदी काटेकी टक्कर, अटीतटीची ही लढत, मोठ्या प्रमाणात आघाडी पिछाडी असा सामना सुरूच आहे। योगिता गवळी या सध्या पिछाडीवर आहेत तर तिकडे चंद्रपूरमध्ये भाजपनं 8 जागांवर मुसंडी घेतलेली आहे। काँग्रेस 9 जागांवर सध्या पुढे आहे, आघाडीवर आहे आणि भाजप त्याच्या पाठोपाठ 8 जागांवर भाजपनं आघाडी घेतली आहे। काँग्रेसचे 9 जागांवर उमेदवार सध्या आघाडीवर असल्याचं कळतंय। मात्र ही आघाडी भाजप आता छेदतंय का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर तिकडे शिवसेना उभाठा 5 जागांवर सध्या आघाडीवर आहे। एक गोष्ट सातत्याने आपल्याला सांगायला हवी, एक्झिट पोलच्या नंतर आलेली ही आकडेवारी मुंबईच्या बद्दलची जी आहे ती एक्झॅक्ट ठरते का? कारण ज्या प्रकारचे आकडे दिसत आहेत सध्या तरी एज एक्झिट पोलनुसारच आपल्याला महायुतीकडे दिसतोय, पण ज्या प्रकारची टक्कर ठाकरे ब्रँड भाजप आणि शिवसेनेच्या युतीला मुंबईमध्ये देतोय, लातूरमध्ये काय होतंय तर जे अपेक्षित होतं तेच होतंय। लातूरमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती झाली होती। काँग्रेस आणि वंचित आघाडी तिथं पुढे आहे। वंचित 3 जागांवर, काँग्रेस 8 जागांवर। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेलं ते एक वक्तव्य विलासरावांचं नाव पुसण्याच्या बद्दलचं कदाचित लातूरकरांना ते रुचलेलं नाहीये, जरी दिलगिरी व्यक्त केली तरी कदाचित नाराजी त्यांनी मतांमधून दर्शवली असं म्हणूया, कारण भाजप काँग्रेसला कदाचित तिथे लॉटरी लागू शकते। खरं तर काँग्रेसच्या तिथं काम फारसं काही नव्हतं लातूरमध्ये, विकास कामं काही नाही, पण भावनेच्या लाटेवरती स्वार होऊन कदाचित भाजपला तिथं फटका त्या सगळ्याचा। कोल्हापूरकर म्हणत होते आमचं ठरलंय, काय ठरलंय कोल्हापूरमध्ये? तर भाजप सध्या 18 जागांवर आघाडीवर असल्याचं कळतंय आणि काँग्रेसनं मुसंडी घेतलंय। काँग्रेस 21 जागांवर कोल्हापूरमध्ये आघाडीवर आहे। सतेज पाटलांच्या अस्तित्वाची ही लढाई। सतेज पाटील यांनी सांगितलं की मला घेरलं गेलंय, मी विरुद्ध सगळे, सहानुभूतीची लाट त्यांच्या बाजूला उभी राहते का हे पाहावं लागेल। कोल्हापूरचा गड काँग्रेस राखतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे। दुसरा गड आहे काँग्रेसचा बघा, लातूर नंतर कोल्हापूर आणि तिकडे चंद्रपूर, हे 3 सध्या काँग्रेस आघाडीवरती दिसतंय, म्हणजे शिवसेना विजय लिपारे हे पिछाडीवरती आहेत। आणि आता हे मुंबईतले अपडेट आपण पाहतोय तर शिवसेनेचे विजय लिपारे सध्या पिछाडीवर आहेत तर रमाकांत रहाटे 1,500 मतांनी आघाडीवर असल्याचं कळतंय। कुठेतरी ठाकरे बंधूंच्या सभा झाल्या, भाषणं झाली, त्याचा फायदा कुठेतरी होतोय। मुंबईच्या वॉर्ड क्रमांक 1 मधून फोरम परमार आघाडीवरती, सातत्यानं हे बदलतंय। काँग्रेसच्या शीतल म्हात्रे पिछाडीवरती। याचा अर्थ जे दिसत होतं ग्राउंडवरती, जे आम्ही तुम्हाला सांगत होतो, मुंबई मधली लढाई घनघोर आहे। अतिशय अटीतटीच्या ह्या लढती होत आहेत। 100-200 इतक्या आघाडी पिछाडीनं या जागा आपल्याला मागे पुढे जाताना पाहायला मिळतात। काँग्रेसच्या शीतल म्हात्रे सध्या पिछाडीवरती आहेत। तर पुन्हा एकदा आपण हे अपडेट पाहूयात। परभणीमध्ये ठाकरेंची शिवसेना सध्या 6 जागांवर आघाडीवर आहे। परभणी, तिकडे भाजप 4, राष्ट्रवादी 3 जागांवर आघाडीवर आहे आणि परभणीमध्ये ठाकरेंची शिवसेनेनं सध्या मुसंडी मारलेली आहे, 6 जागांवर आघाडी घेतलेली आहे तर भाजप सध्या 4 जागांवर आहे आणि राष्ट्रवादी 3 जागांवर राष्ट्रवादीनं आघाडी घेतलेली आहे। तर सातत्यानं हे आकडे सुद्धा बदलत आहेत आणि आकडे 29 महानगरपालिकांचे अक्षरशः पाऊस पडावा तशा पद्धतीनं ब्रेकिंग आपल्यापर्यंत येऊन धडकत आहेत। या सगळ्या ब्रेकिंग मधून आपल्याला एक अंदाज तरी येतोय की 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये भाजपने मात्र मोठी बढत घेतलेली, म्हणजे आघाडी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। काँग्रेसचे अशरफ आझमी सध्या आघाडीवर असल्याचं कळतंय। दुसऱ्या फेरीनंतर कप्तान मलिक पिछाडीवर आहेत विलास।
आणि निश्चितपणे जर कप्तान मलिक पिछाडीवर जाणं म्हणजे नवाब मलिकांसाठी हा किती मोठा तीन धक्का असू जण शकतो. त्यांच्या कुटुंबातले कुटुंबातले, 3 जणांना उमेदवारी देण्यात आली होती. तर तिकडे पुण्यामध्ये पुणे पालिकेत शिवसेनेचे आबा बागुल सध्या पिछाडीवर आहे. जे बरेच चर्चेत राहिले होते ते सध्या पिछाडीवर असल्याचं कळतंय. पुणे पालिकेमध्ये शिवसेनेचे आबा बागुल पिछाडीवर आहेत. शिंदेच्या शिवसेनेनं पुण्यामध्ये वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यात त्यांना किती यश येते हे पाहावं लागेल. पण मुळातच शिवसेनेची स्थिती ही पुण्यामध्ये फारशी काही चांगली नव्हती. पण या निवडणुकीमध्ये ते काही करिश्मा करतात का, गोळाबेरीज करण्याचा प्रयत्न तरी त्यांनी केला होता. नागपूरमध्ये 45 जागांवर भाजप आघाडीवर, क्लीन स्वीप कदाचित तिथं मिळू शकेल असा अंदाज होता. पण काँग्रेसनं ही 22 जागांवरती तिथं आघाडी घेतलेली आहे. म्हणजे पूर्णपणे व्हाईट वॉश आहे असंही नागपुरात नाहीये. काँग्रेस सध्या 22 जागांवर आघाडीवर काँग्रेस आहे. असा पक्ष आहे जो आजही त्यांचे मतदार, त्यांचं विचारधारा तो टिकून आहे. खरं. तो संपला असं किती वाटत असलं तरी बघ तू, चंद्रपूरमध्ये ते आहेत, कोल्हापूरमध्ये ते आहेत, लातूरमध्ये ते आहेत, नागपूरमध्ये 22 जागांवरती ते आहेत, बरं. मुंबईमध्ये सुद्धा ते आता नवी आपल्याला मुंबईमध्ये दिसतात. जाऊयात. नवी मुंबईमध्ये वॉर्ड क्रमांक खरं तर 16 मधून भाजप सध्या आघाडीवर आहे. म्हणजे गणेश नाईक जिथे जातील तिथे नवी मुंबईची सगळी पब्लिक जातील असं ठरवलेलं दिसतंय. नाईक आपला गड खरं तर 25 वर्षांची सत्ता आणि कदाचित यावेळी सुद्धा तिथं एक आव्हान निश्चितपणे त्यांच्याच मित्रानं दोस्तीत कुस्ती झाली आणि ज्या प्रकारे तिथं शिंदेच्या शिवसेनेनं आव्हान उभं केलं, नाईक ते किती परतवून लावतात हे पाहणं महत्वाचं आहे. 9वीच्या वॉर्ड क्रमांक 16 मधून खरं तर नवी मागे गेलं भाजप वॉर्ड सध्या क्रमांक. आघाडीवर आहे. म्हणजे एक प्रकारे गणेश नाईकांनी नवी मुंबईमध्ये जी ताकद लावली होती किंवा त्यांचे जे पारंपरिक मतदार आहेत त्यांनी त्यांना पुन्हा एकदा साथ दिली आहे का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यांचा करिश्मा किती चालतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण सध्या तरी वॉर्ड क्रमांक 16 मधून भाजप आघाडीवर असल्याचं कळतंय. नवी मुंबईमध्ये गणेश नाईकांनी त्यांची प्रतिष्ठा अतिशय पणाला लावली होती. हे बालेकिल्ले होते प्रत्येकाचे, ते बालेकिल्ले शाबूत ठेवण्याचा प्रत्येकानं कसोशीनं प्रयत्न केलेला दिसतोय. प्राजक्ता तू बघ, नवी मुंबईमध्ये गणेश नाईकांची प्रतिष्ठा पणाला लागली, जळगावमध्ये गिरीश महाजनांची पण, हे जे तिकडे मोठे लीडर्स आहेत त्या लीडर्सनी आपला तो बालेकिल्ला शाबूत ठेवण्याचा प्रयत्न केलाय. खरं. अगदी कोल्हापूरमध्ये सुद्धा सतेज पाटलांनी तो बालेकिल्ला शाबूत ठेवण्यासाठी प्रयत्न म्हणजे केला. महाडिकांचं अमित एवढं देशमुख मोठं तिकडे आव्हान प्रयत्न करत असताना आहेत. सुद्धा हो, महाडिकांचं आव्हान असताना सुद्धा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काँग्रेसनं चंद्रपूरमध्ये सुद्धा चांगली कामगिरी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे खरी लढत आहे ती संभाजीनगरमध्ये. संभाजीनगर मधला 2 दशक भगवा कधी खाली उतरलेला नव्हता. दोघं सोबत असायचे, भाजप शिवसेना. पण शिवसेनेचे तिथं आतापर्यंत वरचढ राहिली, त्यांची सत्ता राहिली. पण यावेळी मात्र भाजपनं तिथं मुसंडी मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकमेकांच्या समोर ते उभे टाकलेले दिसले. भाजप शिवसेनेला बाजूला सरून आपला महापौर बसवण्यामध्ये यशस्वी होतं का हे पाहणं महत्वाचं आहे. अतिशय घनघोर आणि कदाचित MIM तिथं विरोधी पक्षनेता MIMचा असू शकतो संभाजीनगरमध्ये, अशा प्रकारची शक्यता वर्तवली जाते. आता एक मोठी बातमी, नाशिकमध्ये प्रभाग 13 मध्ये भाजपचे उमेदवार हे आघाडीवर आहेत. भाजपच्या अदिती पांड्या आणि हितेश वाघ सध्या आघाडीवर असल्याचं कळतंय. भाजपचे शाहू खैरे आणि बबलू शेलार देखील आघाडीवर आहेत. नाशिकमध्ये भाजप जोरदार मुसंडी मारताना पाहायला मिळत आहे. तर शिवसेना उबाठाचे रशीद मामू सध्या आघाडीवर आहे. ठाकरे बंधूंनी देखील नाशिकमध्ये जोरदार, याच रशीद मामूवरून ठाकरेंच्या शिवसेनेला पूर्ण निवडणुकीमध्ये, अगदी मुंबईच्या निवडणुकीत सुद्धा मामू म्हणून हिणवण्याचा प्रयत्न झालेला होता. पण ते रशीद मामू त्यांना घेण्यावरून सुद्धा चंद्रकांत खैरे आणि एक अपडेट मध्ये वाद होता. पुण्यामध्ये काँग्रेसचे प्रशांत जगताप सध्या आघाडीवर असल्याचं कळतंय. तर तिकडे सोलापूरमध्ये भाजपचे 4 उमेदवार विजयी झालेले आहेत. सोलापूरचे आकडे पाहतोय. भाजपनं 4 जागांवर खातं उघडलेलं आहे. भाजपचे 4 उमेदवार हे विजयी झाले. प्राजक्ता, सोलापूरमध्ये प्रणिती शिंदेची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि देशमुखांची तिथं प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. अशा वेळी जर भाजपनं तो गड सर केला तर प्रणिती शिंदे यांच्या समोर एक मोठं आव्हान उभं राहू शकतं. ठाण्यामध्ये शिवसेना 10 जागांवरती आघाडीवरती आहे. ठाण्याचा बालेकिल्ला हा शिंदेचा बालेकिल्ला यावेळी किती मजबूत होतो हे पाहणं महत्वाचं, शाबूत नाही. कारण ज्या प्रकारे सत्ता त्यांच्या बाजूला आहे, भाजपची त्यांना साथ आहे आणि एक प्रकारे
कमकुवत झालेली जी संघटनात्मक बांधणी आहे ठाकरेंची, त्यामुळे बरं पुण्यात जाऊयात. पुण्यामध्ये गजा मानेची पत्नी सध्या पिछाडीवर आहे. गुंड गजा माने त्याच्या पत्नीला अजित पवारांनी उमेदवारी दिली होती, मात्र जयश्री माने सध्या पिछाडीवर असल्याचं कळत आहे. पुणेकरांचा इगो हट होऊन पुणेकरांनी गुंडांच्या मागे उभं राहायचं नाही असा काही निर्णय घेतलेला आहे का? कारण या गुंडांना उमेदवारी का दिली, त्यांच्या कुटुंबात उमेदवारी का दिली, हा प्रश्न सातत्याने महाराष्ट्रात विचारला जात होता. आणि आता या सगळ्यांचं काय होतंय पाहणं महत्वाचं. आणखी काही जण आहेत गुंडांच्या कुटुंबांमध्ये दिले उमेदवारी, पुणेकर या सगळ्याला स्वीकारतात का हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे. भिवंडीत काँग्रेसनं खातं उघडलंय. भिवंडीमध्ये 4 उमेदवार विजयी झालेले आहेत. भिवंडीमध्ये काँग्रेस मजबूत राहिलेली आतापर्यंत, पण यावेळी तिथं काय होतं, उल्हासनगरचं अजून काय आलेलं नाहीये. उल्हासनगर हे विजयी जल्लोष कुठं सुरू झालाय? बरं, जे उमेदवार आता जिंकून आलेले आहेत त्यांचे कार्यकर्ते भिवंडीमध्ये काँग्रेसनं खातं उघडलं आणि त्यानंतर हा कदाचित जल्लोष सुरू झालेला दिसतोय आपल्याला. भिवंडीमधले उमेदवार काँग्रेसचे विजयी झालेले आहेत आणि भिवंडीतली ही दृश्य आपण पाहतोय. जल्लोष जोरदार पद्धतीने सुरू झालेला आहे.